नमस्कार. मी दीपक जाधव. आपणास आज एका अत्यंत गंभीर विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासमोर आलेलो आहे. आज परिस्थिती आपल्या भारतातली इतकी भयानक आणि इतकी भयावह आहे. आज आपण बघत आहोत गेल्या 1 महिन्यापासून दिल्लीच्या जंतर मंतर ग्राउंडवरती आपण सगळेजण आंदोलन करत आहोत. आता हे आंदोलन कुठल्याही पार्टीचं राहिलेलं नाही आहे. या आंदोलनाने आझादीच्या दुसऱ्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि ही क्रांती इथून पुढे अशीच धगधगती राहणार यात मला शंका नाही आहे. पण एक गोष्ट मी आपणास इथे नमूद करू इच्छितो. आम्हा सर्वांचं सगळ्यात मोठं दुर्दैव ते कोणतं माहिती आहे तुम्हाला? आज ते तुम्हाला मी सांगतो. हे ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ज्यावेळेस आपल्याला युद्ध करायचं असतं, छुपयुद्ध, आणि छुपयुद्ध करत असताना आपले छुपे शत्रू कोण आहेत हे जर आपल्याला ओळखता नाही आलं तर आपण ते युद्ध 100% हारणार. हजारो वर्षापासून आपण हेच बघत आहोत. आम्हा भारतीयांबरोबर छुपयुद्ध सुरू आहे हजारो वर्षापासून. कारण जो दुश्मन आमच्या समोर आहे आम्ही त्याला दुश्मन मानतच नाही आहे. हा सगळ्यात मोठा आपला वीक पॉईंट आहे. आपला खरा दुश्मन कोण आहे हे आपण ओळखलं पाहिजे. आणि छुप्या युद्धामध्ये आपण आपला खरा दुश्मन निश्चित केला पाहिजे. आणि तो दुश्मन कोण आहे हे सांगायची गरज नाही. तरी पण मी आपणास फोडून सांगतो. आपण भारताचा इतिहास जर बघितला की आर्य आणि अनार्य यांच्यामध्ये तुंबळ युद्ध झाली. दक्षिण भारतामध्ये आर्य जिंकले, आर्य हारले आणि त्यांनी मग उत्तर भारतामध्ये प्रवेश केला आणि द्रविड जिंकले. दक्षिण भारतामध्ये द्रविड समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि द्रविड हे मूळचे भारतीय आहेत, ते मूळ निवासी आहेत. हा प्रसंग मी तुम्हाला यासाठी सांगितला की खरे मूळ निवासी कोण आणि बाहेरून आलेले कोण. आर्य हे मुळातच विदेशातून आलेली जमात. यांचा DNA इस्रायल यहुदी लोकांशी मिळतोय आणि हा इतिहास हे लोक भारतातून बदलवण्यासाठी तत्पर झालेले आहेत. म्हणून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये जो जुना इतिहास आहे आर्य आणि द्रविडांचा तो बदलवण्याचा विडा यांनी घेतलेला आहे. आणि हे युद्ध आपण जिंकू शकत नाही कारण आपण त्यांच्याबरोबर लढण्यासाठी आपल्याकडे छुपी ताकद पाहिजे. त्यांच्याकडे छुपी ताकद आहे. ते आपल्याला विविध प्रकारे आमिष दाखवून, धर्माचं, देवाचं, ईश्वराची भीती दाखवून हे आर्य लोक, हे RSSचे लोक आपल्याला भीती दाखवून लुटत आहेत. एक तुम्हाला मी सांगू इच्छितो, भीती दाखवून लुटणे हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. मग ती भीती ईश्वराची असो, धर्माची असो, आणखी कसली असो. आज खरं तर आपला छुपा दुश्मन RSS आहे हे आपण ओळखलं पाहिजे. जोपर्यंत आपण या दुश्मनाला ओळखणार नाही तोपर्यंत आपण ही लढाई कधीच जिंकणार नाही. आज पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, RSSच्या या आर्यवादी लोकांनी, आर्यांनी, RSSवाल्यांनी आज आपल्याला गुलाम करून ठेवलेला आहे. इंग्रजांनी सांगितलं होतं की ब्राह्मणों में न्यायिक चरित्र नहीं होता, इसलिए ब्राह्मणों को ज्युडिशरी में हम नहीं लेंगे. आणि त्यांनी खरंच, इंग्रज खूप हुशार होते. आज बघितल्यानंतर लक्षात येतं, आज आपण बघत आहोत इतक्या क्रूरपणे
जगाच्या इतिहासामध्ये इतका क्रूरपणे लोकांना अश्रुधुराच्या ज्याची एक्सपायरी डेट झालेली आहे असे अश्रुधूर तुम्ही लोकांवर सोडत आहात, आमच्या मुलांवर सोडत आहात. आणि त्या अश्रुधुरामुळे मुलांचे डोळे चाललेले आहेत. एक्सपायरी डेट झालेल्या अश्रुधूर तुम्ही लोकांवर मारत आहात. हे इतकं मोठं दुर्दैव या देशाचं आहे. ही अतिशय क्रूर जमात आहे. RSS ही जगातील सगळ्यात क्रूर जमात आहे. आणि आज अनेक मुलांचे त्यामध्ये डोळे गेले आहेत. त्यांनी पोलिसांनी ज्या लाठ्या चार्ज केला आहे त्या लाठीला सुद्धा त्यांनी खिळे मारलेले आहेत. ही जगातली सगळ्यात क्रूर जमात आहे. आपण ते जेव्हा सत्तेमध्ये नव्हते तेव्हा ते खूप मुलायम होते. आज सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांचा खरा चेहरा आज जगासमोर आलेला आहे. जगातली सगळ्यात क्रूर जमात कोणती असेल तर ती RSSची. आणि RSSची स्थापना कोणी केली आहे हे सांगायची गरज नाही. मुळातच ही विदेशी लोकांची संघटना आहे. आपण म्हणतो धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. चूक. हा इस्तीफाच मुळीच चुकीचा आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो हे बोलणं चुकीचं आहे, कारण त्याला टर्मिनेट केलं पाहिजे. राजीनामा देणं म्हणजे काय? त्याला त्या पदावरून काढा आणि दुसऱ्या पदावर ठेवा, असाच त्याचा अर्थ होतो ना. हे चुकीचं आहे. सगळ्यात पहिले आपण ही मागणी केली पाहिजे की धर्मेंद्र प्रधानला या पक्षातून, केंद्र सरकारमधून, मंत्रिपदामधनं आणि पक्षातून त्याला पूर्णपणे टर्मिनेट केलं पाहिजे. ही खरी आपली मागणी आहे. पण आपण राजीनामा मागत आहोत. राजीनामा मागणे म्हणजे काय? तो पुन्हा दुसऱ्या खात्यामध्ये जाईल, दुसऱ्या खात्याचा मंत्री होईल. तर हे चुकीचं आहे ना. तर या पद्धतीने आपण आंदोलन कसं केलं पाहिजे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आज जंतर मंतरवरनं दुसऱ्या आझादीच्या लढाईला सुरुवात झालेली आहे हे म्हणायला हरकत नाही. आणि या लोकांना एक दिवस देश सोडून जावा लागणार आहे आणि त्याची सुरुवात आता झालेली आहे. यांनी जात पात धर्म, हिंदू मुस्लिम, दिवस रात्र हिंदू मुस्लिम करून या लोकांनी या देशावरती सत्ता मिळवलेली आहे. आज सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, आज भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये या मनुवादी लोकांचं, RSS लोकांचं सरकार आहे. आणि ते स्वतःला हिंदू म्हणून घेत आहेत. ते हिंदू म्हणून घेत आहेत, परंतु ते स्वतःला त्यांच्या जर RSSच्या ब्राह्मणांच्या टीसीवर जर बघितलं तर हिंदू शब्द ते कधीच लिहित नाही, ते फक्त ब्राह्मण लिहितात. आणि आज या देशावरती RSSचं राज्य आलेलं आहे. आणि त्यांनी ईश्वर आणि धर्माच्या नावाखाली हे राज्य निर्माण केलेलं आहे. इथे हे नमूद करावं लागेल. मुळातच यांनी बौद्ध धर्मांवर आक्रमण करून ज्या बुद्धांच्या मूर्त्या होत्या त्या मूर्तीला यांनी विष्णूची मूर्ती, काही ठिकाणी विष्णूची मूर्ती बनवली, काही ठिकाणी पांडवांच्या मूर्ती बनवल्या, काही ठिकाणी देवीची मूर्ती बनवली. आणि हे आपल्याला लुटत आहेत. मुळातच यांच्याकडे स्वतःचं काहीच नाही आहे. यांनी 52-53 वर्ष RSSच्या मुख्यालयावरती झेंडा फडकवला नाही, हे सत्य आहे. आणि हे आपल्याला देशभक्ती शिकवतात. किती लाजिरवाणी गोष्ट आहे ना या देशाची. तर इथेही आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात मोठे आपण या देशामधून जोपर्यंत या भारतातनं RSS हद्दपार होणार नाही तोपर्यंत हा अन्याय, हा अत्याचार आपल्यावर असाच सुरू राहणार आहे, हे लक्षात घ्या. आणि यांच्यावरती कधीही विश्वास ठेवू नका. सगळ्या जगावर विश्वास ठेवा, पण RSSवर चुकूनही विश्वास ठेवू नका. ही जगातली सगळ्यात खतरनाक संघटना आहे, विषारी संघटना आहे, दमनकारी संघटना आहे, बहुजनांचा नाश करणारी संघटना आहे, हे लक्षात ठेवा. आणि आपला खरा दुश्मन, आपण राजीनामा मागतो आहे धर्मेंद्र प्रधानचा. सगळ्यात पहिले राजीनामा हा आपण आज गृहमंत्र्यांचा मागितला पाहिजे. त्याचं कारण हा जो झालेला आहे, अन्याय झालेला आहे, आपल्या मुलावरची लाठीचार्ज केलेला आहे, तो लाठीचार्ज इतका क्रूर आहे. हा आदेश दिला कोणी? गृहमंत्र्यांनी. सगळ्यात पहिले आपण गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला पाहिजे, त्यानंतर धर्मेंद्र प्रधानांचा आणि त्यानंतर नरेंद्र मोदींचा. आणि हे राज्यसकट आपण संपवलं पाहिजे. आधुनिक मनुस्मृती आपल्याकडे पुन्हा एकदा वापस आलेली आहे. EVMच्या स्वरूपामध्ये, EVM मशीनच्या स्वरूपामध्ये आधुनिक मनुस्मृती
आपल्यात पुन्हा एकदा दाखल झालेली आहे, हे इथे मी आपणास नमूद करू इच्छितो. आणि येणारा काळ हा अतिशय भयानक असणार आहे. हा काळ इतका भयानक असेल की लोकांना नोकऱ्या नसतील. तुम्ही आज बघा, सगळ्या ठिकाणी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये RSSचे लोक बसलेले आहेत. तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला गेलात, दिल्लीच्या सचिवालयात गेलात, RSSचे लोक बसलेले असतात. तेच आधी त्यांना भेटावं लागतं. त्यांना भेटल्यानंतर आपण मंत्र्यांना भेटू शकतो. म्हणजे RSSने सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांची माणसं पेरलेली आहेत. मग ते महाराष्ट्र असो, दिल्ली असो, जिथं जिथं त्यांची राज्य आहे, सगळ्या ठिकाणी ही RSSचे लोक काम करत आहेत, हे लक्षात घ्या. RSS ही छुपीवादी संघटना आहे. ती समोर येत नाही आणि ती रजिस्ट्रेशन करायला का घाबरते? त्यांना माहिती आहे, जर रजिस्ट्रेशन आपलं झालं तर एखाद्या RSS कार्यकर्त्यांनी जर काही कुणाचा खून केला किंवा मर्डर केलं किंवा आंदोलनं केली, तर त्या आंदोलनामध्ये चुकीचे आंदोलन हे लोक करतील आणि त्या आंदोलनामध्ये यांची लोक पकडली जातील. आणि म्हणून RSS नोंदणी करायला, रजिस्ट्रेशन करायला घाबरत आहे. महात्मा गांधींची हत्या झाल्या. महात्मा गांधीची हत्या झाल्यानंतर त्यांनी मुसलमानाचा ड्रेस घालून गोडसेनी महात्मा गांधीची हत्या केली आणि यांना दाखवायचं होतं की मुसलमानांनी महात्मा गांधीची हत्या केली आहे. आणि हे अशा प्रकारे विषारी लोक आहेत. म्हणून सगळ्यात पहिले आपण RSSने रजिस्ट्रेशन केलं पाहिजे, यासाठी सुद्धा आपण ही मागणी केली पाहिजे असं मला वाटतं. आणि EVM हटाव लोकतंत्र बचाव ही लढाई आपल्याला सगळ्यात पहिले लढाई लागणार आहे. त्याचं कारण, आज जर निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या तर यांची 40-50 सुद्धा सीटं येणार नाहीत. ज्ञानेश कुमार यांनी पूर्ण हायजॅक केलेला आहे आणि ज्ञानेश कुमार मुळातच त्यांच्यासाठीच काम करतो आहे, हे लक्षात घ्या. ज्ञानेश कुमार हा आपल्यासाठी काम करत नाही. त्यांनी ज्युडिशरीला सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे, हे लक्षात घ्या. न्यायालयीन व्यवस्थेवर यांनी कब्जा मिळवला आहे. चुनाव आयुक्त यांच्यावर कब्जा मिळवला आहे. CBI, ED, जेवढे काही खाते आहेत गव्हर्नमेंटचे, या सगळ्यावर यांनी ताबा मिळवला आहे आणि हे आज बहुजनांचं दमन करत आहे. ही विनाशकारी शक्ती आहे. यांना लढणं इतकं सोपं नाही आहे. त्यामुळे आपण अत्यंत सावधपणे यांच्याशी लढलं पाहिजे. आणि येणारा काळ हा दमनकारी असणारे आपले हे लोक दमन करणार आहेत. यांचा खरा चेहरा, यांचा क्रूर चेहरा आज जगासमोर आलेला आहे. त्यामुळे आपण लक्षात ठेवा की यांना लढणं हे किती गरजेचं आहे. म्हणून RSS ही एक छुपी संघटना आहे. ती आपल्याला त्यांचे खाण्याचे दात वेगळे आहेत आणि दाखवण्याचे दात वेगळे आहे, हे इथे लक्षात घ्या. मुळातच यांच्याकडं कुठल्याही प्रकारचा आदर्श पुरुष नाही. आझादीच्या आंदोलनामध्ये यांनी इंग्रजांना मदत केलेली आहे. यांच्याकडे सांगण्यासाठी एक सुद्धा महापुरुष नाही. म्हणून त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांची गुजरातमध्ये मोठा स्टॅच्यू, लिबर्टी ऑफ स्टॅच्यू त्यांनी उभा केला अमेरिकेसारखा. ज्या पद्धतीने अमेरिकी लिबर्टी स्टॅच्यू उभा केला, त्या पद्धतीने सरदार पटेलांचा स्टॅच्यू उभा केलेला आहे. म्हणजे यांच्याकडे स्वतःचा एकही व्यक्ती नाही. ज्या सरदार पटेलांनी RSSवर बंदी आणली होती, त्या सरदार पटेलला ते आज आदर्श मानत आहेत. म्हणजे यांच्याकडे स्वातंत्र्य संग्रामामध्ये जो लढा उभारला होता, त्या लढ्यामध्ये RSSचा एकही व्यक्ती नव्हता आणि इंग्रजांची त्या काळात दलाली केलेली आहे. आणि सावरकरांबद्दल काही बोलायची गरज नाही आहे. त्यांच्या नातूनेच आज कबूल केलं आहे की सावरकरांनी 10 वेळेस इंग्रजांची माफी मागितलेली आहे. म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये यांच्याकडे एकही ऐतिहासिक पुरुष नाही आहे. यांनी सगळे हायजॅक केलेले आहे. यांच्याकडे कुठलाही स्वतःचं काहीच नाही आहे. आणि त्याचं कारण, यांनी मोहन भागवतनी, सगळ्यात मोठा दुश्मन आपला कोण असेल तो RSS प्रमुख मोहन भागवत. जेव्हा जागतिक लेवलला मुसलमानावर हल्ले होतात आणि भारतामध्ये मुसलमानावर हल्ले होतात आणि जेव्हा मोहन भागवतला वाटतं की जागतिक लेवलला RSS बदनाम होत आहे, त्यावेळेस हा मोहन भागवत हळूचपणे सांगतो की जाती निर्माण कुणी केल्या, हाच आपल्याला प्रश्न पडतोय. तोच आपल्याला पुन्हा म्हणतो की जाती निर्माण कुणी केल्या आणि आम्ही जात मानत नाही, असा हा मोहन भागवत म्हणतो.
आणि सगळ्यात जातीवादी एक नंबरचा कोण आहे? RSS प्रमुख मोहन भागवत. यांचे खाण्याचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहे. यांचा चेहरा आपण जगासमोर आणला पाहिजे, हे सगळ्यात मोठं आपल्याला आव्हान आहे, हे लक्षात घ्या. म्हणून यांच्याकडे कुठलाही महापुरुष नसताना त्यांनी सरदार पटेलांना महापुरुष बनवलेला आहे. स्वतःच्या यांच्याकडे काहीच नाही आहे. म्हणून आपण सगळ्यात पहिले हे आंदोलन असंच पुढे घेऊन जाऊया. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांना गुड मॉर्निंग, गुड नाईट असं म्हणतो. मला वाटतं आता ती वेळ आली आहे आपण सगळ्यांनी एकमेकांना गुड मॉर्निंगऐवजी जय संविधान म्हटलं पाहिजे. कारण आता सध्याच्या काळामध्ये संविधान यांनी धोक्यामध्ये आणलेलं आहे. विविध प्रकारचे बिल आणून हे संविधानाला नष्ट करण्याचा कार्यक्रम यांनी सुरू केलेला आहे. त्यामुळं आपल्याला सगळ्यात पहिले EVM हटाव आणि संविधान बचाव ही लढाई आपल्याला सगळ्यात पहिले लढावी लागणार आहे, हे लक्षात घ्या. आणि येणारा काळ हा आपला खूप भयानक आहे. आपला खरा शत्रू कोण हे आपण ओळखलं पाहिजे. आज दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला आपण सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला पाहिजे. आणि ही सगळी लेकरं, ती मुलं सगळी आपली आहेत आणि त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे केसेस दाखल होऊ नये यासाठी सुद्धा आपण दक्षता घेतली पाहिजे. आणि ज्या पद्धतीने यांनी क्रूरपणे आपल्या मुलांना मारलेलं आहे ते व्हिडिओ आपण सोशल मीडियावर सगळ्यांनी बघितलेले आहे. आणि हे आंदोलन आपण पुढे नेलं पाहिजे. सगळ्यात पहिले आपण RSS प्रमुख मोहन भागवत हा आपला एक नंबरचा दुश्मन आहे. RSS संघटना आणि त्यांचा प्रमुख हे आपले सगळ्यात मोठे दुश्मन आहेत. जोपर्यंत आपल्याला दुश्मन ओळखता येणार नाही तोपर्यंत आपण ही लढाई जिंकू शकत नाही, हे लक्षात घ्या. आज बहुजन समाज विरुद्ध अनार्य हा असा इतिहास आपण बघितला आहे भारताचा. म्हणून हे युद्ध आर्य आणि अनार्यामध्ये आहे, हे लक्षात घ्या. अनार्य म्हणजे आपण, आर्य म्हणजे RSS म्हणजे मूळचे ही ब्राह्मण. त्यामुळे येणारा काळ हा अतिशय संक्रमण अवस्थेमधला असेल. आणि आपण सध्या आपला जो इतिहास आहे, इतिहासामध्ये आपण बघितल्यानंतर हे लक्षात येईल की आर्य आणि अनार्य यांच्यामध्ये तुंबळ युद्ध झाले होते. दक्षिण भारतामधनं आर्य हरले होते आणि अनार्य जिंकले होते. अनार्य म्हणजे दक्षिण भारतामधले ते द्रविड. रामास्वामी पेरियार यांनी या विरोधात खूप मोठा लढा उभा केला होता. आणि हेही सांगू इच्छितो की रामास्वामी हे अतिशय हुशार व्यक्ती होते. त्यांनी या आर्य लोकांना ओळखलं होतं. आपण यूट्यूबवरती बघू शकता. आपल्याकडे प्रॉब्लेम आहे की आपण वाचन करत नाही. बाबासाहेब म्हणाले, जो वाचणार नाही तो वाचणार नाही. त्यांनी हे पण सांगितलं होतं की जो शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो तो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच या लोकांनी भारतातून त्यांच्या राज्यातनं सरकारी शाळा बंद करण्याचे फरमान काढलेले आहे. जर बहुजन समाज शिकला तर ते त्यांना प्रश्न विचारतील. म्हणून त्यांना अशिक्षित गावंढळ समाज ठेवायचा आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून ते आपल्याला शिकू देणार नाहीत. आपल्या प्रत्येक गावामध्ये सुंदर मंदिरं आहेत. आपण मंदिरासाठी देणगी देतो, पण एखादी शाळा खराब झाली आहे, त्या शाळेचे पत्रे नीट नाही आहेत, छत नीट नाही आहेत, भिंती खराब आहे, मुलांना टॉयलेटला जाण्यासाठी बाथरूम नाही आहेत, तिथे आपण देणगी देत नाही. सगळ्यात मोठी चूक ही आपल्या लोकांची आहे. आपण देणगी मंदिराला देतो पण शाळेला नाही. ज्या दिवशी बहुजन समाज मंदिराऐवजी शाळेला देणगी देईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने या देशात क्रांती सुरू झाली आहे असंच मी म्हणेन. मंदिराची देणगी तुम्ही शाळेकडे वळवा, शिक्षणाकडे वळवा, तरच आपली मुलं ही पुढे जातील
शिकतील. आजही प्रत्येक गावामध्ये चांगले मंदिर आहे, पण चांगली शाळा नाही. हाच RSSवाल्यांचा डाव आहे. आपण तो ओळखला पाहिजे. तुम्हाला देव, धर्म, कर्म, कांड, ईश्वर या माध्यमातून तुम्हाला ते लुटत आहे. आणि बहुजनांना लुटण्याचं सगळ्यात उत्तम साधन म्हणजे एखाद्या देवाची निर्मिती करणे, एखाद्या धर्माची निर्मिती करणे, त्याची दहशत तुमच्यावरती बसवणे आणि तुम्हाला लुटणे, हा या लोकांचा धंदा आहे. हे लक्षात घ्या. खूप मोठा विषय आहे, मला खूप काही बोलायचं आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये हळूहळू तुमच्याशी बोलत राहील. खूप गोष्टी मला शेअर करायच्या आहेत. तर आज मी इथे थांबतो. माझं नाव दीपक जाधव. कदाचित तुम्हाला माझं नाव माहीत नसेल, म्हणून मी पुन्हा एकदा सांगितलं आहे. आपण हा व्हिडिओ ऐका आणि सगळ्यांना शेअर करा. आजपासून आपण सगळ्यांना राम राम, गुड मॉर्निंग म्हणण्याऐवजी सगळ्यांना जय संविधान असं म्हणून आपण प्रत्येकाने निरोप घ्यायला हवा. मी आपला निरोप घेतो. जय संविधान.